आज हमारे बीच जॉय कुमार डैशिंग डायनामिक हैंडसम जॉय कुमार सुजीत पाटिल साहब हैं। सुजीत तात्या पाटिल साहब के साहबजादे, आपका भी हार्दिक स्वागत। खेल की शुरुआत, पहली गेंद तेज थी, ऑन द राइज खेला था, पीछे खिलाड़ी है और क्या कमाल का कैच पकड़ा है। पहली गेंद पे झटका लगता हुआ 0 पे पहला विकेट यहां गिरता हुआ टाइगर का। राजू पाल्डी विकेट की खुराक के साथ नए बैटर मैदान में। अमोल दुबे सामना करे पाल्डी का, आगे रखी हुई गेंद जड़ में थी, छोटी बैकलिप से ड्राइव किया, मिड ऑफ पे कोई रन नहीं। चांगली सुरुवात बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी मी म्हणेन, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे, दुसरा बॉल बरोबर फुलर लेनचा होता, त्याला सन्मान दिलाय अमोल दुबे याने आणि आतापर्यंत स्कोर बोर्डवर धाव आलेली नाहीये, विकेट मात्र आली आहे पहिल्याच बॉलवर। राजू पाल्डी बढ़िया गेंद, कटर थी और दूर से खेले थे, वहां पे पैरों में हलचल नहीं थी बल्लेबाज के अमोल दुबे के। मोबाइल में जहां नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है, लैक ऑफ फुटवर्क, दूर से खेले थे। कमाल की बॉलिंग कर रहे हैं मैंडेटरी पावर प्ले में राजू। आगे रखी हुई गेंद फिर जड़ में थी, बल्ले के टो से टकराई, शॉर्ट लेग फॉरवर्ड में चली गई, 1 रन। मागच्या मॅच मध्ये 21 धावा खर्च केले होते राजू पाल्दीने, परंतु या मॅच मध्ये सुरुवात पहा किती सटीक आहे त्याची, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो, जास्त जागाच दिलेली नाहीये, रूम देताना दिसत नाहीये बॅटरला, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि त्याचमुळे जो दबाव आहे तो त्विशा 11 टायगर या टीमवर पहिल्या बॉल पासून त्याने बनवलाय। 1 अशी परिस्थिती, 4 बॉलचा खेळ संपलाय। एक्सलेंट बॉलिंग, चैनल में गेंदबाजी कर रहे राजू पाल्डी। इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्क्वायर ड्राइव, मिसफील्ड हुआ है, गेंद पीछे सरक रही है, तेज आउटफील्ड है, अब जाकर बैकअप किया है, लेकिन इस बीच बल्लेबाजों ने आराम से 2 रन लिए। आकाश खेळतोय, आकाश सध्या टीमचा कॅप्टन आहे, त्याच्याकडून नक्कीच धावा पाहिजे त्या टीमला। बड़े मैच के खिलाड़ी, और जब भी ग्रामीण बिग बैश 70-70 होता है, आकाश जहांगीर एक ऐसे बैट्समैन है हमेशा रन बनाते। फिर अच्छा स्ट्रोक, बल्ले के फेस को खोला, डिपिच गली में गेंद गई, 1 रन। जमीन के सहारे गई थी। अधिकांश बार ऐसा होता है कि जब दूर से आप खेलते हैं तो गेंद हवा में जाती है, और गली के चक्कर वैसे भी सही नहीं रहते हैं, गली महबूब की हो या गली क्रिकेट की। एक्सेलेंट ओवर टर्न फ्रॉम राजू पाल्डी, कंसीडर ओनली 4 रन्स, टाइडी बॉलिंग एंड क्लेम 1 विकेट। 1 ओवर की समाप्ति के बाद त्यूषा 11 टाइगर का स्कोर है सिर्फ 4 रन, 1 विकेट गंवाने के बाद। पिछले मैच में हरदीन फरदीन ने बता दिया कि फरदीन काजी का क्या क्लास है, क्यों उन्हें वंडर बॉय ऑफ मुंबई कहा जाता है, क्या इनिंग खेली उन्होंने, 12 गेंदों में अर्धशतक। गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से वीर रबारी को बुलाया है सामने की ओर से। पहली गेंद जड़ में थी, बढ़िया कवर ड्राइव, आंखों के नीचे खेला,
डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन। आकाश जहांगीर अच्छे टच में लग रहे हैं, कुल स्कोर को पहुंचा दिया 1 रन के साथ, 5 रन 1 विकेट। डैशिंग डायनामिक एंड सम युवा नेता जय कुमार सुजीत पाटिल साहब हमारे मंच पे हैं, उनका हार्दिक स्वागत है। अच्छी गेंद थी, बल्ले के अंदर लगी, मिड विकेट बाउंड्री की तरफ गई है। 1 रन आता हुआ अमोल दुबे के खाते में, कुल स्कोर 6 पे पहुंचा। रन बनाना कुणाल सर अभी भी बहुत मुश्किल हो रहा है। 2 कारण है कि बॉलिंग बिल्कुल बैंग ऑन टार्गेट हो रही। वो चॅनल मध्ये बॉलिंग सध्या सुरू आहे। वीर रबारी ओव्हर नंबर 2 मध्ये सध्या गोलंदाजी करतो आणि त्याने सध्या तरी शांत ठेवलंय। पहिले ओव्हर मध्ये काही मोठे धमाके आलेले नाहीयेत, पहिल्या ओव्हर मध्ये विकेटही आली, चांगली गोलंदाजी। फुल टॉस गेंद वो भी बल्ले पे नहीं आई, आकाश जहांगीर के बल्ले के अंदर लगी, स्क्वायर लेग पे गई, 1 रन। सौराष्ट्र राजकोट परिसरातील रबारी आणि सध्या तरी आपण पाहतोय चॅनल मध्ये सध्या त्याची बॉलिंग सुरू आहे। मागच्या मॅच मध्ये त्याने अशीच गोलंदाजी केली होती, ज्याला फार एंडने त्याच्याकडे षटक सोपवण्यात आलं। फर्स्ट ओव्हर मध्ये त्यावेळेला राजू पालदीच्या विरुद्ध नक्कीच मोठमोठे धमाके झाले होते, त्याच्या विरुद्ध 21 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक जर कोणी केलं असेल तर वीर रबारीने केलं होतं आणि याही मॅच मध्ये त्याच्याकडून पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 सिंगल आलेले आहेत। वीर रबारी इस मर्तबा विद टाइट स्विंग किया ऑन साइड में, ये भिंगड़ी स्ट्रोक है और गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर, 6 रन। फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि बरोबर बॉलला फेकलं। कनेक्शन किती प्रॉपर होतं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवलाय बॉल, सीमारेषा पलीकडे। स्वर्गीय पुरुषोत्तम बोरेश्वर पाटील स्टँड मध्ये लागणारा हा उत्तुंग षटकार अमोल दुबेच्या बॅटमधून। मच नीडेड सिक्सर। ओ करारा जवाब, बहुत मुंह तोड़ जवाब दिया है। स्विंगिंग यॉर्कर था गेंदबाज वीर रबारी का, 1 रबारी पड़ रहा है भारी। चांगली बॉलिंग सध्या तरी त्याच्याकडून पाहायला मिळते, बँग ऑन टार्गेट। 1 षटकाराला कमबॅक करणं गरजेचं होतं। अमोल देखील एक मोठा खेळाडू आहे, पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पीडीटीपीएल मध्ये देखील त्याने खूप वर्षापूर्वी खूपच चांगला परफॉर्मन्स दिला होता, ती कार जिंकण्याचा विक्रम त्याने केला होता। असं एक मातब्बर खेळाडू आहे अमोल दुबे। वीर रबारी फ्लिक कर दिया है, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर जाती हुई, क्या कमाल का शॉट है, पहले बाउंस पे 4 रन। साठी किती छान जागा बनवली आणि यावेळेला दिशा दिली, 4 धावा वसूल करतोय। चांगली बॅटिंग सध्या अमोल दुबे याच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले क्रीजच्या आतमध्ये गेला आणि त्याच्यानंतर फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला दिशा दिली, वॅकंट एरिया होता आणि तिथूनच त्याच्या बॅटमधून हा चौकार त्याने वसूल केला। धावा येतात, त्या धावा महत्वाच्या आहेत। सुरुवात थोडीशी अडकळत झाली होती, विकेट लवकर आली, परंतु त्याच्यानंतर संपूर्ण सूत्र आता या मॅच मध्ये अमोल दुबे यांनी स्वीकारले आणि ते सूत्र सांभाळत असताना बरोबर या मॅच मध्ये तो धावसंख्येला आकार देतोय। ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्विशा 11 डायगर या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17, 1 फलंदाज बाद। मरता क्या ना करता, दूसरे ओवर में रन आए, राजू पालडी को कंटिन्यू रखा गया है। दूर से खेलने की कोशिश, पीछा किया था गेंद का वाइट। एक्स्ट्रा रनने सुरुवात इथे झाली आहे, जागा द्यायची नव्हती, थोडासा शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आणि जास्त बाहेर निघाला आणि त्याचमुळे अंपायरचा इशारा आहे उमेश केणे यांचा। हा वाईट बॉल असेल। एक्स्ट्रा रन, टीमची धावसंख्या 18। तुम्ही पाहताय माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक राजू पालडी, इस मर्तबा वाइड यॉर्कर, बल्ला चला भी दिया था, गेंद बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। क्या कमाल की बॉलिंग कर रहे हैं राजू पालडी। बॉल पर्यंत जावं लागेल, जागेवरूनच खेळून चालणार नाहीये, बॉलला दिशा देणं गरजेचं आहे। चॉप करावे लागतील, काही स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तिथे पहा फिल्डर पहा, गली बॅकवर्ड पॉइंट सेट करण्यात आलेला एक फ्लाय स्लिप आहे, बरोबर चॅनल मध्ये बँग ऑन टार्गेट गोलंदाजी। इस मर्तबा क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, फिर बीट हुए, अच्छी लंबाई की गेंद थी। देखिए इस तरह के गेंदबाज को आड़े हाथों आप आड़े बल्ले से नहीं ले सकते, उछाल भी कम था,
कॅप्टन कडून अपेक्षा वाढल्यात आणि मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल थोडासा मागे खेचून टाकलेला बॉल होता. चांगलं रणनीती, चांगली प्लॅनिंग. फिर आगे रखी हुई गेंद, इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव खेला है. गेंद गैप में ट्रैवल होती हुई जाजिबुल नजर चौका. फिर से खेलने की कोशिश. अब की बार पहले बाउंस पे गेंद पहुंची है डीपिच गली में. यही तो ट्रैप बिछाया गया है. लगातार ऑफ स्टंप के बाहर गेंदे कर रहे हैं. इस मर्तबा हवा में जरूर थी, लेकिन पहले बाउंस पे. हो, त्याच चॅनलमध्ये सातत्याने बॉलिंग. तिथे ट्रॅप रचला गेलाय, जाळं सापळा रचला गेला आणि तिथे फिल्डर आहेत, परंतु थोडासा बॉल पुढे पडतोय. तिथे सिंगल इथे मिळाली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 23. 23 धावांनी आता अमोल दुबेकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. 7 बॉलमध्ये 12 धावा त्याने आतापर्यंत केल्या. धावसंख्येला चांगला आकार देतोय राजू पालडी. इस मर्तबा इम्प्रूवाइज तरीके से खेलने की कोशिश. गेंद को पकड़ने में कामयाब हुए योगेश पेनकर. पहले बाउंस पे बॉलरने हा थ्रो केला होता योगेश पेनकर कडे. तोपर्यंत धाव मिळताना दिसत नाही. जास्त शफल झाला, पायावर लागला. इम्पॅक्ट पहा, 3 स्टंप दिसतात. त्याचमुळे अपील केलेली नाहीये ना विकेट किपरने केली ना गोलंदाजाने केली, आणि त्याचमुळे इथे धाव देखील मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. अच्छी वापसी की है इस गेंद पर राजू ने. इस मर्तबा ऑन दी राइज खेला है. पीछे फील्डर जरूर है, देखते रह गए. गेंद पहले बाउंस पर, कवर एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन. समाप्ति, पलटवार शुरू हो चुका है. तीसरा एलिमेंट टाइगर का. ड्रिंक्स ट्रॉली मैदान में जाती हुई 3 ओवर की समाप्ति पे कुल रन बने. टॉस हार के पहले बल्लेबाजी करते हुए 27 रन. कुणाल सर, आफ्टर 3 ओवर 27 आई थिंक सॅटिस्फाईड टोटल मेड बाय टायगर. सॅटिस्फॅक्शन असेल नसेल तो शेवटी कॅप्टनचा विषय. मैदानाच्या आतमध्ये तो सध्या खेळताना दिसतोय, परंतु मला असं वाटतं की आता पुढे अटॅक करणं गरजेचं आहे. परंतु मी कौतुक करेन योगेश पेनकर आणि त्याच्या टीमचं. 11 मिनिटांमध्ये त्यांनी 3 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. 11 मिनिट्स एवढा टाइम त्यांनी वाचवलाय. चांगला ओव्हर रेट राखला. 11 मिनिटांमध्ये 3 षटकं त्यांनी कंप्लीट केले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9ची सरासरी. पहिल्याच बॉलला विकेट गेली होती आणि त्याच्यानंतर देखील एक चांगली सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्याचं कारण आहे अमोल दुबेच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 16 धावा आल्यात आणि दुसऱ्या बाजूला 8 बॉलमध्ये 10 धावा एका कव्हर ड्राईव्हच्या मदतीने सध्या तरी आकाश जांगेने केल्यात. 3 ओवर की समाप्ति, 27वें बचे हुए 3 ओवर में क्या चैलेंज रहेगा बल्लेबाजी का. आइए सुनते हैं. आजकल समीकरण चल रहा है, नो मेगा इवेंट विदाउट नो कुणाल दाते. माइक्रोफोन पे आपके साथ मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते. 70-70 स्पोर्ट्सवर सध्या तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहताय. तुम्ही पाहताय माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या समोर रंगतोय. प्रताप शेठ पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. राममाळी साहेबांची तेवढीच महत्वाची साथ त्यांना लाभलेली आहे आणि येणाऱ्या हंगामामध्ये सुप्रीमो ट्रॉफी पाहायला विसरू नका. संजय पोतनीस साहेब यांची ही देण आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 तारखेपासून 13 एप्रिल पर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम एअर इंडिया ग्राउंड कलिना येथे रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी आयोजित वसई विरार शहर आयोजित आमदार चषकाचं देखील आयोजन आहे. 2 ते 4 एप्रिल पर्यंत 8 टीम मध्ये लीग मॅचेस रंगताना आपल्याला पाहायला मिळतील. तिथे देखील 10 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, 5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे आणि ही स्पर्धा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी विरार येथे आपल्याला पाहायला मिळेल. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने देखील एक मोठी स्पर्धा येते. डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. 11 ते 15 मार्च पर्यंत ही स्पर्धा मिडभाव देवगडमध्ये पाहायला विसरू नका. अशा अनेक स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर लाईव्ह टेलिकास्ट केल्या जातील. प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल थोडासा बाहेर आहे, सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि वाईट बॉल सह टीमची धावसंख्या 28. देखिए, कोई भी गेंदबाज हो उसके लिए पहली गेंद और आखिरी गेंद बहुत मायने रखती है. आपकी शुरुआत जब अच्छी होती है तो आपका अंत भी अच्छा होता है.
पण हा खेळाडू पॉलिश भरपूर झालाय, भरपूर चांगलं क्रिकेट खेळलाय मागच्या 2-3 वर्षामध्ये. प्रसन्न पाटील चर्चेमधला खेळाडू आहे. समोर आकाश, फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर धावतायत काऊ कॉर्नर रिजन पर्यंत. वाईडिश लॉंग ऑन वरून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये, कारण चार्ज घ्यायचा आहे अमोल दुबेला या ओव्हरमध्ये. एक सिंगल येते, टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 29. बिल्कुल कप्तान का गेम प्लान बिल्कुल साफ है कि दुबे को स्ट्राइक उन्होंने दिया है. आणि गेम प्लॅन दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर देखील करत असेल. त्याला पाहिजे आता ब्रेक थ्रू, तर दबाव बनेल त्विशा 11 वर. परंतु अमोल दुबे खूप चांगली बॅटिंग सध्या करताना दिसतोय. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, एक्सप्रेस बॉल होता, क्रीजच्या एकदम आतमध्ये जाऊन डिलिव्हर्ड झाला. पहिलेच पाहिलं होतं आणि ओळखले देखील होतं गोलंदाजाने की कुठेतरी वेगळा प्रयत्न होईल, आणि म्हणूनच हा एक्सप्रेस बॉल फॉलो किया था. वहां पे उनको पता था कि बल्लेबाज हरकत कर रहे हैं. एक अच्छा गेंदबाज हुआ है जो बल्लेबाज के हलचल को पढ़ता है. आणि ते लवकर ओळखलं, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की पॉलिश झाला आता हा गोलंदाज प्रसन्न पाटील. परत एक वेळा तोच प्रयत्न होता, आता कटरचा वापर केला. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये कमी गतीने हा बॉल टाकला होता आणि हाई बॉल काही ओळखू शकलेला नाहीये. लेग बायचा इशारा पंच लोखंडे यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्या 30. दिस इज द क्वालिटी बॉलिंग आफ्टर फर्स्ट बॉल वाइड बॉल बाय प्रसन्न पाटिल. He bowled excellent, 2 times with in-form batsman Amol Dubey. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, आता गॅप मध्ये जाईल का, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, 2 फिल्डरच्या मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे. अमित नाईक, लाल कॅप म्हटल्यानंतर फेवरेट कॅप, नेहमीच इन ऍक्शन असतो डीप मध्ये. क्रिकेट की सोच से हम देखें तो आकाश जहांगीर को दूसरा रन भागना चाहिए था, क्योंकि एक एक रन क्रिकेट में बहुत इंपॉर्टेंट रहते हैं. 31 लॉस ऑफ 1 विकेट. प्रसन्न पाटील, वाईड यॉर्करचा प्रयत्न सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये सोडून दिलाय, जाऊ दिलाय. आणि भन्नाट गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे. व्हेरिएशन पा, प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळेपण दाखवतोय प्रसन्न पाटील. कमाल की तेज रफ्तार गेंदबाजी कर रहे प्रसन्न पाटिल. ये देखिए वाइड यॉर्कर, बल्लेबाज के लिए मौका भी नहीं था कि गेंद को पड़े. प्रसन्न पुन्हा एकदा तयार, शांत ठेवलं या ओव्हरमध्ये. मोठा फटका आलेला नाहीये त्विशासाठी. कमी गतीने टाकला, परंतु अराउंड द लेग बोल्ड झालाय. आपला लेग स्टंप कुठे आहे, मिडल स्टिक कुठे आहे, ऑफ स्टंप कुठे आहे हे माहित असणं गरजेचं असतं बॅटरला. परंतु इथे बॉल सोडला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. डंडा गया सर. कमाल की तेज गेंद थी, बहुत दूर चले गए थे, मिस जज किया था. और ये देखिए स्टंप्स कहां जाके गिरा है, ये बताता है कि प्रसन्न पाटिल कितने तेज गेंदबाज है. जाऊ दिला बॉल यष्ट्यांवर. ओळखताच आलेला नाहीये हा बॉल. बॅटिंग करत असताना अमोल दुबेला सरळ यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. विकेट आली आहे. न्यू बॅटर याग्निक पटेल, मॅन फ्रॉम बिलीमोरा, गुजरात. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 ओव्हरचा खेळ संपला 31-2. 31 लॉस ऑफ 2 विकेट. हालांकि टीम के कप्तान आकाश जहांगीर वहां पे मौजूद है, लेकिन 4 ओवर की समाप्ति पे हम देखते हैं तो ये टोटल किसी भी कप्तान के को सेटिस्फाई नहीं लगेगा. 31 रन डेथ ओवर में पलटवार करना होगा, रनों की लूटमार मचाना होगी अगर चैलेंज देना है टीम रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग को. आता कॅप्टनला देखील आक्रमण करणं गरजेचं आहे, हीच ती वेळ आहे. पहिला बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच रन मिळेल आकाश जांगेला. विजय पावले आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. डीप मध्ये थोडासा स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन सेट केलाय. लॉंग ऑफ ला एक फिल्डर आहे, गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंट ला एक फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डर सेट केलाय. विजय पावलेचा हा बॉल बरोबर टप्प्यावर. याही ओव्हरची सुरुवात झाली आहे. लेग बायचा इशारा पायाला जाऊन आदळलाय बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. कमाल के खिलाड़ी हैं विजय पावले. पिछले मैच में भी सनसनी फैला दी थी. क्या गजब के खिलाड़ी हैं, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर. ये ISPL में भी वो मुख्य चेहरा रहे. 2 बॉल 1 रन आली या ओव्हरमध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल, पिकअप शॉट, डीप मध्ये कोणी नाहीये, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. एक टप्पा घेत आणि हा येतोय खणखणीत चौकार.
पढ़ लिया था उस गेंद को, सिर्फ कलाइयों को खेल दिया था, विकेट एरिया में खेला हुआ स्ट्रोक, पहले बाउंस पर 4 रन। 4 धावा येत आहेत या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा वाढतात. धावा झाल्या 37. विजय पावले तयार. आकाशसाठी फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा एक ऑन ड्राईव्हचा फटका सजवला. मिड विकेट आहे. डीप मध्ये एकदा मिळताना दिसते. सिंगल तिथे येईल आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या फक्त आकार घेते. धावा झाल्यात 38. 5वं षटक सुरू आहे. 38 रन 2 विकेटों के नुकसान पे। हालांकि अपनी उस रफ्तार से गेंदबाजी नहीं कर रहे जिसके लिए सांगली एक्सप्रेस जाने जाते हैं विजय पावले। विजय पावले ओ परत एक वेळा कटर, कमी गतीने टाकलेला बॉल. काय गोलंदाजी केलेली आहे. परिवर्तन पहा गोलंदाजी मधलं. गती परिवर्तन मध्ये विश्वास दाखवतो विजय पावले या ओव्हर मध्ये. हाथों के पीछे से किया था, अतिरिक्त उछाल भी मिला था टिप्पा खाने के बाद. आणि बॅटरला लवकर ओळखतोय. बॅटरला कडून तीच अपेक्षा की मोठे फटके येतील आणि त्याच्या विपरीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने विजय पावलेचा राहिला या ओव्हरच्या दरम्यान. This is the quality bowling. This is the quality bowling. Another cutter and batsman in deep trouble. Look at that. Beautiful ball. Beautiful ball from Vijay Paule. 5 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन बने 38 विकेटें गिरी है. 2 डायगर की कठिनाइयां बढ़ती भी, कप्तान मौजूद हैं. और कितने मिनट में 5 ओवर किए? 18 मिनिटात 5 ओव्हर टाकलेत. 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेकचे त्याच्यानंतर मायनस केलेत, म्हणजे 20 मिनिटं लागलेत. कारण मॅच चालू झाली होती 11:13 ला, 11:33 झालेत. वाह, काय ओव्हर रेट आहे. योगेश पेनकर टीम के कैप्टन जब रहते हैं ना तो यही डिसिप्लिन नजर आता है. आणि डिसिप्लिन पाहिजे खेळात. ज्यावेळेला तुम्ही डिसिप्लिन मध्ये क्रिकेट खेळता त्याच वेळेला आयोजक देखील अनेक वेळेला विचार करतात की या स्पर्धेमध्ये या टीमला, या खेळाडूंना खेळण्यासाठी आपण बोलवावं. प्रसन्न फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह खूप चांगला केला. गॅप मध्ये परत एक वेळा कव्हर ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर चेस करतोय, परंतु लॉंग चेस त्याच्यासाठी बॉल थांबणार नाही. बॉल सीमा पार येतोय. चौकार. Great shot from the captain Akash Jahangir. Have a look at that. Beautifully played. Picks on the full and firmly driven in the gap right of the fielder for 4. कडक शॉट, कडक चौकार इथे पाहायला मिळतोय. बेधडक चौकार पाहायला मिळतोय आणि अशीच बॅटिंग करावी लागेल आता डेथ ओव्हर मध्ये. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. 60+. परत एक वेळा एक ऑन ड्राईव्ह टुर्नामेंटचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि योगेश पेनकर कडे हा थ्रो येईल. तोपर्यंत बॅटर आउट, रनआउटच्या स्वरूपामध्ये. आकाश जांगीर बॅक टू द पॅव्हिलियन. टीव्ही अंपायरची मदत. ओके, सॉफ्ट सिग्नल क्या है आपका? आउट है और तीसरे अंपायर को पूछा है. बॅटरने जाता जाता विचारलं, त्यांनी वापरला हा रिव्ह्यू. OUT आउट. क्या गजब का टेलीकास्ट है 70-70 का. ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन में बिल्कुल बल्ला लाइन से पहले ही था जब बेल्स ऑफ हो गई थी. जेनिश ठाकूर सुरतचा बॅटर आता मैदानामध्ये जाईल. जेनिश, टीमची धावसंख्या 43, लॉस ऑफ 3 विकेट. याज्ञिक आणि जेनिश ठाकूर आता मैदानामध्ये आहे. बिली मोरा गुजरातचा खेळाडू, जेनिश ठाकूर सुरतचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परंतु धावा ज्या पाहिजे होत्या त्या आलेल्या नाहीयेत. 43 रन झालेत. मागचा सामना एकाएकी खुला केला. NBA 11 धनकवडी पुणे या टीमने. निलेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, सागरदादा भिंताळे, निलेशदादा भिंताळे यांचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. सेमीफायनल मध्ये काल कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. काल 2 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. चॅलेंज स्पोर्ट्स ते पहिली धडक मारली होती सेमीफायनल मध्ये आणि त्याच्यानंतर रिग्नेश 11 दिल्ली धमाका हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला. हा बॉल जाऊ दिलाय, सोडलाय सरळ विकेट कीपर साठी. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 44, 44. 3 फलंदाज बाद. आतापर्यंत या मॅच मध्ये एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न होता, जोराने टाकण्याचा प्रयत्न, त्याचमुळे नियंत्रण नव्हते या बॉलवर दुंद्र्याच्या प्रसन्न पाटीलचं.
बिल्कुल सही कहा आपने, एक्स्ट्रा पेस लाना चाहते थे वहां पर। 44. हाही बॉल तसाच होता, एक्सप्रेस होता, परंतु यावेळेला टप्पा चांगला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणि आता कोणाचा? बॅट्समनचाच रिव्ह्यू. हा दुसरा रिव्ह्यू आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा. एक गमावलाय त्यांनी, रनआउट साठी वापरला होता कॅप्टनने. हा दुसरा रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही रिव्ह्यू आता गमावलेले आहेत बॅटिंग साइडने. नो मोर रिव्ह्यू. 44 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह डीप मध्ये. फिल्डर आहे स्ट्रेटिश, ठेवलाय त्याला, सिंगल तिथे थांबवली आहे. एकच धाव इथे मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. 45 रन स्कोर बोर्डवर. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फुलर लेनचा बॉल होता, कापलाय बॉलला. थर्ड मॅन आहे वाईडिश, डीप मध्ये येईल, बॅकवर्ड पॉइंट मधून धावत. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स. त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांबरोबर 47 रन 47. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता या पहिल्या सत्रातला. मागच्या मॅच मध्ये एवढ्या मोठ्या धावा पाहायला मिळाल्या नाही, ते यशस्वीरित्या चेस केल्या NB11 धनकवडी पुणे या टीमने. याही मॅच मध्ये आपण पाहतो तेवढं मोठं लक्ष नाहीये. मागच्या मॅच मध्ये सोपा केला एकदम सामना फर्दीने. धुवाधार बॅटिंग जोरावर. शेवटच्या बॉलवर 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 100% होईल असं दिसतंय. आणि हा झालेला आहे. रनआउटची संधी आहे. आणि आता परत एक वेळा डिसिजन पेंडिंग आहे. रनआउट चेक केला जाईल. अंपायर ये बताइए सॉफ्ट सिग्नल क्या है आपका? हॅलो. शेवटच्या बॉलवर खेळाडू बाद होते, याची नोंद आपण घ्यायची आहे.
नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये स्वागत असणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक आपण पाहत आहोत. भिवंडीचं मानकोली गाव आणि चौथा हिरवा क्रीडांगण, आणि ज्यामध्ये एक महत्वाचा सामना सुरू आहे व्यावसायिक गटाचा. विजयासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. 48 झाल्यात. 49 ची आवश्यकता आहे. विशाल 11 टायगरने केली पहिली बॅटिंग. डावाचे नायक होते आकाश जांगीड, परंतु इतर फलंदाजांनी केली निराशा. अमोल डुबेने दिलेली थोडीशी साथ. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर विजयासाठी जर पाहिलं तर 49चा पाठलाग करायचा ते असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय एजाज कुरेशी, योगेश पेनकर, दोन जबरदस्त खेळाडू पाहायला मिळत आहेत. एक रायगडच्या महाडचे आहे. दुसरे खेळाडू जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते म्हणजे पुण्याच्या इंदापूरचे एजाज कुरेशी यांना आपण पाहतोय. हे दोन जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत खरे, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. अजय घरत सर माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. इकडनं जिंकून, जरी पहिली मॅच पराभूत झाली असेल, इकडनं जिंकून पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. योगेश पेनकर इन ऍक्शन. 49 धावांचा पाठलाग करायचा असताना. थैंक यू सो मच चंदू सर. टारगेट ज़्यादा बड़ा नहीं है, लेकिन मैच बहुत ही अहमियत वाला है क्योंकि ये नॉकआउट मुकाबला है. दोनों भी टीमों के लिए किसी भी हाल में जीत जरूरी है टूर्नामेंट में बने रहने के लिए. पहली गेंद अक्रॉस द लाइन खेल दिया है. स्क्वायर लेग क्षेत्र में पूरा इलाका खाली है, वहां पर 4 रन. यस, सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला योगेश पेनकर. फायटर जेट महाडचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आल्या आल्या त्याचा तडाखा बसलाय. परंतु सिब्बान एक असं नाव आहे, एक जबरदस्त खेळाडू, वेगाचा राजा आहे. आणि समोर जर पाहिलं तर फलंदाजी ज्यांची पाहण्यासारखी असते असे योगेश पेनकर आहेत. यावेळेला समोर उडवलाय. काय फटका खेळलाय, हवाई हल्ला. फायटर जेटने उडवलाय जेट. 6 धावांसाठी षटकार. गेंद को पंख लगाते हुए इस दफा बल्लेबाज योगेश पेनकर आगे रखने की कोशिश. सिब्बान शेख की जगह बनाई थोड़ी सी और सामने लॉफ्ट किया है. शानदार टाइमिंग के बलबूते पर खेला हुआ स्ट्रोक, ताकत भी थी स्ट्रोक में. स्ट्रेट लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन. षटकार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि जबरदस्त सुरुवात झाली आहे. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा झाल्यात अजय सर. या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी मिळणं ही देखील महत्वाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत ऍज अ कॉमेंटेटर आपल्या सगळ्यांना संधी मिळते ही सुद्धा महत्वाची बाब आहे. मग त्याचमुळे बद्दल जर पाहिलं तर रिग्नेशजी असतील, दीपू असतील, या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहोत. आणि चर्चा सर्व दूरपर्यंत या स्पर्धेची. यावेळेला कंट्रोल होता या स्ट्रोक मध्ये. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. पिछले मैच में जिस तरह से फरदीन काजी ने शुरुआत की थी, उसी तरह से योगेश पेनकर अपनी टीम को शुरुआत दिलाते हुए. टारगेट भले ही केवल 49 रनों का है, लेकिन योगेश जानते हैं कि यहाँ पर शुरुआती ओवर्स काफी महत्वपूर्ण है. पावर प्ले में अच्छे खासे रन्स बनाते हैं तो फिर मैच बिल्कुल एक तरफा हो सकता है. स्ट्राइक अब एजाज कुरैशी के पास. शुरुआती झटके देने होंगे मुझे लगता है यदि इस मैच में वापसी करनी है तो विशाल 11 टाइगर टीम को. अकूट टप्प्याचा बॉल केलाय पुल, होतोय सक्सेसफुल. 6 धावा. एजाज कुरैशी ब्रांडेड फटका. षटकार. और इस पुल के साथ एजाज का खाता गया है खुल. पहली गेंद खेल रहे थे, शॉट ऑफ लेंथ, कितनी जल्दी पोजीशन में आ गए हैं. बहुत ही करारा पुल शॉट. पहिल्याच षटकापासून जर पाहिलं तर ही जोडी तुटून पडली अजय सर. आणि एजाज कुरैशी एक असं नाव आहे, जबरदस्त मेहनत घेतली, छोट्याशा इंदापूर पासून सुरुवात केली आणि आज जगभर डंका आहे या खेळाडूंचा. नाव एजाज कुरैशी. समोर जर पाहिलं तर सिब्बान यांचा वेग देखील काही कमी नाहीये, परंतु 17 धावा आलेल्या आतापर्यंत. आणखीन एक बिग हिट. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. सिब्बान शेख घेत आहेत मात्र एक विकेट या ठिकाणी. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. जबरदस्त कैच. डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में थे फील्डर जैनिश ठाकुर. लॉन्ग ऑफ क्षेत्र में पहुंचते हुए कैच लपकाए उन्होंने. हालांकि सर्कल में से भी फील्डर भाग रहे थे, वो भी कोशिश रखते, वो भी लगभग पहुंच ही गए थे,
लेकिन यह अद्भुत कैच लपकते हुए वहां पर जनीश ठाकुर पहली सफलता अपनी टीम को दिलाने में कामयाब। सिबान शेख 17 पर 1। कुरैशी 6 रन बनाकर पेविलियन की राह पर। ऊंचाई काफी ज्यादा रही स्ट्रोक में, टाइमिंग 100% देखने को मिली नहीं। बल्ला थोड़ा सा टर्न हुआ था शॉट खेलते हुए हाथों में, और वही एक वजह है कि वहां पर सही तरह से टाइम नहीं कर पाए थे। 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या, परंतु पहिली विकेट आली आहे. ताबडतोब अंदाजात सुरुवात करण्याचा प्रयत्न एजाज यांचा होता. एक मोठा षटकार खेळला खरा, परंतु दुसऱ्या बॉलवर सिब्बाडने त्यांना बाद केलं. 17 धावा धावफलकावर आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी 49 धावा करायच्यात. कालच्या तुलनेत आज तेवढ्या धावा नाही पाहायला मिळत आहेत, परंतु मॅच मधील चुरस ही मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा सिबान, चांगला बॉल, सन्मान दिलाय सुमित ढेकळे यांनी त्या ठिकाणी. या बॉलला एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. एकाहून एक सरस खेळाडू दोन्ही बाजूला आहेत आणि त्यामुळेच ही मॅच जरी मोठी धावसंख्या नाहीये तरी देखील फाईट करण्याचा प्रयत्न असेल. सुमित ढेकळे इन ऍक्शन मध्ये आले, जोडीला योगेश पेनकर आहेत आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर अजय सर 18 धावा, काय म्हणाल? दमदार शुरुआत है रेड डेविल्स के लिए। इससे बेहतर शुरुआत और क्या हो सकती है जब आप 49 रनों का मात्र पीछा कर रहे हो। जरूर विकेट गिरा है एजाज कुरैशी का, लेकिन शुरुआत बहुत ही लाजवाब है और अब समीकरण काफी आसान होता हुआ। 30 गेंदों का खेल बाकी है, मात्र 31 रनों की जरूरत। पिछले मैच में भी लगभग यही समीकरण था, एग्जैक्ट मेरे ख्याल से 5 ओवर में 31 ही रन चाहिए थे और फरदीन टूट पड़े थे गेंदबाजी पर। कमाल की अर्धशतकीय पारी उन्होंने खेली, मात्र 12 गेंदों में 51 रन बनाए, 55 का टारगेट था। यहां से वापसी यदि किसी टीम को करनी है तो वो है त्विशा 11 टाइगर। कोशिश करनी होगी गेंदबाजों को। रन बॉल इक्वेशन भी बचाए जाते हैं क्रिकेट की खेल में, और 1-2 ओवर यदि अच्छे रहते हैं, यहां पर किफायती रहते हैं, कुछ विकेटें मिलती है तो जरूर मैच में रोमांच पैदा हो सकता है। नेवर लेकर याग्निक पटेल हाई बैंड से राइट आर्म राउंड द विकेट। सुमित के लिए ओवर पिच गेंद, बहुत ही सुंदर ऑफ ड्राइव, बिल्कुल गैप में खेल दिया है, फील्डर बहुत दूर और 4 रन। अफलातुन शॉट सुमित ढेकले के बैट से। अपना स्वाभाविक खेल खेलते हुए यहां पर रेड डेविल्स के बल्लेबाज। बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी और गेंद के ऊपर जाते हुए बल्ले की बीचों बीच लेकर ड्राइव किया। इस बार आसमान में तान दिया है, भव्य हिट, फील्डर है पीछे लेकिन उनके मस्तक पर दस्तक, गेंद सीमा रेखा के बाहर। अंपायर चेक करना चाहते हैं कि ये चौका है या फिर छक्का, बल्कि ओवर स्टेपिंग चेक करना चाह रहे हैं। गेंद तो बाउंड्री के बाहर निकल गई है। अजय सर एका वेगळ्याच तयारीने मागील मॅच मधील पराभवाने या टीमला खडबडून जागा केलं असं मी म्हणेल. गोलंदाज असतील, फलंदाज असतील, तशा कॅप्टन योगेश पेनकर यांनी सूचना देखील सर्व खेळाडूंना दिल्या असतील आणि त्यांच्याकडून जर पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. 51 मोटरसायकल बाईक, एक मोठी उपलब्धता, 2 4 व्हीलर कार, त्याच्यामधील एक प्रेक्षकांसाठी सुद्धा. त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा आहे. उद्या या व्यावसायिक गटाचा अंतिम दिवस असणार आहे, याची देखील चर्चा होताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. योग्य बॉल होता, बॉल योग्य होता, फेअर डिलिव्हरी आहे आणि षटकार मात्र पंच त्या ठिकाणी घोषित करताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे गेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 28 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे दुसरं, आणि तोपर्यंतच तब्बल 28 धावा बनवल्या देखील गेल्या आहेत. सुमित ढेकळे, योगेश पेनकर या मॅचला लवकरात लवकर संपवण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. चांगला बॉल, सन्मान दिलाय, बॉलला पॉइंटला ढकललाय, 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक गॅलऱ्या म्हणा, मुख्य मंच म्हणा, पारितोषिक म्हणा, मोटरसायकल म्हणा, कार म्हणा, विविध गट म्हणा, ग्रामीण संघ म्हणा, व्यावसायिक संघ म्हणा, अशा विविध गोष्टी, लाईव्ह कव्हरेज म्हणा 70-70चं, या विविध गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जी हाँ, और देश के कोने कोने से खिलाड़ी आए हैं यहाँ पर खेलने के लिए। माजी केंद्रीय राज्य मंत्री ट्रॉफी 2025 में स्विच हिट करना चाहते थे योगेश पेनकर, इस बार गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए। बल्लेबाजों के इरादे पूरी तरह से स्पष्ट नजर आते हुए कि मैच को लंबा लेकर नहीं जाना है, जितना जल्दी हो सके उतना जल्दी इस मैच को समाप्त करना है। लवकरात लवकर जसं तुम्ही म्हणता तेच अगदी बरोबर आहे. 29 धावा तर धावफलकावर या ठिकाणी झालेल्या आहेत. योगेश पेनकर, मुख्य मंचावरील मान्यवरांना आपण पाहतोय, प्रताप शेठ पाटील, जयकुमार देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत.
आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत पाहायला मिळते. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु तो फसलाय, खूप उंच गेलाय. परंतु गोलंदाजाने म्हणजेच याज्ञिक पटेल यांनी चांगली नजर ठेवली. पहिल्या प्रयत्नात बॉल सुटला, परंतु पुन्हा पकडला. बड़ा हिट लेने का प्रयास था, वहां पर थोड़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी. गेंद के पिच तक पहुंचने का प्रयास नहीं, ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, लेकिन टॉपेज हुआ और अच्छा कैच. आसान नहीं था. पहले प्रयास में गेंद हाथों से छिटकी भी थी, लेकिन दूसरे प्रयास में उस गेंद को धर दबोचा खुद गेंदबाज याज्ञिक पटेल ने. कॉटन बॉल के रूप में आउट हुए हैं योगेश पेंडकर. उन्होंने बनाए 11 रन और टीम का स्कोर इस समय 29 रन 2 विकेटों के नुकसान पर. रेड डेविल्स अमरसाई डिंग डोंग टीम 49 रनों का पीछा कर रही है इस मैच को जीतने के लिए, और जीत ज्यादा दूर नहीं है. यहां से केवल 20 रन चाहिए. 20 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानात येत आहेत. प्रथमेश ठाकरे या भिवंडीच्या वारेडगावच्या खेळाडूची सुद्धा चर्चा आहे. भिवंडीचं क्रिकेट चर्चेत आहे, भिवंडीच्या स्पर्धा चर्चेत आहेत, भिवंडीचे खेळाडू चर्चेत आहेत. त्यातील एक चर्चेतील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश आहेत आणि जोडीला बाहुबली सुमित ढेकळे सुद्धा आहेत, परंतु याज्ञिक यांनी मात्र विकेट घेतलेली आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल स्विच करायचा होता खरा, परंतु या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट येताना पाहायला मिळते आणि विकेट जर आल्या तर त्रास होऊ शकतो. विकेट आली आहे. प्रथमेश ठाकरे के लिए यह टूर्नामेंट उतना अच्छा अभी तक रहा नहीं है. पिछले मैच में भी पहली गेंद पर आउट हुए थे छक्का जड़ने के प्रयास में. इस बार स्विच करने के चक्कर में लेग बिफोर का शिकार बने हैं. हालांकि बहुत ही पॉपुलर खिलाड़ी है, इसमें कोई शंका नहीं है, लेकिन जरूर भिवंडी से बिलोंग करते हैं. आजकल भिवंडी में बहुत कम देखने को मिलते हैं प्रथमेश ठाकरे, क्योंकि भारत भर खेलते रहते हैं. 0 पर आउट हुए हैं एक बार फिर से प्रथमेश ठाकरे. 29 पर 3 वापसी की है याज्ञिक पटेल ने. पहले 3 गेंदों पर 11 रन खर्च किए थे उन्होंने, लेकिन उसके बाद जो 3 गेंदें डाली उसमें कोई रन खर्च नहीं किया और बैक टू बैक छटके भी दिए हैं. अब 4 ओवर्स में 20 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए रेड डेविल्स को. यस, रेड डेविल्स टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रेड डेविल्स अमर साई गोरखपूर डिंग डॉंग ही टीम पाहायला मिळते. अर्पित चतुर्वेदी साहेब आणि सागर रामवाणी यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्पितजी चतुर्वेदी या अगोदर देखील जर पाहिलं तर आपण डिस्ट्रिक्ट वाइज मध्ये खूप चांगली कामगिरी उनकी टीम यहाँ खेली थी डिस्ट्रिक्ट वाइज में, और मुंबई के लिए स्पॉन्सरशिप भी उन्होंने की थी. और उनका ये टीम अर्पित चतुर्वेदी साहब और सागर रामवाणी. बिग हिट द्यावेला टोलावलाय बॉल. बाहुबलीच्या कचाट्यात आला होता हा बॉल आणि फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. सुमित ढेकळे. ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बहुत ही उम्दा तरीके से खेलते हैं और शॉर्ट पिच गेंद तो पसंद करते ही है. अंदर की तरफ आई थी, थोड़ी सी धीमी गति से डाली हुई शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी राउंड द विकेट से. बहुत ही बेहतरीन पुल शॉट, सही टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, शानदार छक्का. दूसरा सिक्सर सुमित ढेकले के बैट से. स्कोर उछलता हुआ 35 रन 3 विकेटों के नुकसान पर. और अब तो केवल औपचारिकताएं नजर आ रही है इस मैच में. आज द्विशा 11 टाइगर टीम ने थोड़ा सा निराश किया है. पस्तीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत लक्षणीय अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आयोजकांची भव्य दिव्यता आयोजनाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरी. रेड डेविल्स अमर साई गोरखपूर डिंग डॉंग आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेला थोडासा मागून बॉल फिरवला. किरणकडे देखील क्षमता आहे. या खेळाडूला देखील आम्ही जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहिलंय. बाबळेश्वर नावाच्या छोट्याशा गावातून हा खेळाडू देखील येताना पाहायला मिळत असतो. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून किरण यांना मागणी देखील असते. तेच किरण खोबरे आज पाहायला मिळतात या केंद्रीय मंत्री चषकामध्ये. समोर जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वाचे बाहुबली सुमित आहेत. अकोटप्प्याचा बॉल होता, कमी गतीच्या बॉलवर फसलाय फटका आणि आणखीन एक विकेट. विकेट ही चिंतेची बाब असू शकते कारण चौथी आली है. जी हाँ, और ये एक चारा है कहीं ना कहीं मैच को जीतने का मेरे ख्याल से. द्विशा 11 टाइगर के पास की लगातार विकेटें चटकाते रहे गेंदबाज. थोड़ा सा खींचा था लेंथ को, लेकिन बाहर की तरफ कटी थी गेंद टप्पा पड़ने के बाद. जिस गेंद पर छक्का लगा था वो अंदर की तरफ आई थी और वो शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसका फायदा उठाया था बैट्समैन ने. लेकिन उसके बाद थोड़ा सा बदलाव किया है अपनी गेंदों में, बाहर की तरफ गेंदों को निकालते हुए और आखिरकार विकेट झटकते हुए
गेंदबाज किरण खोबरे। अच्छी वापसी उनकी सिक्सर लगने के बाद इस ओवर में। सुमित ने अच्छी बैटिंग की, 18 रन बनाकर आउट हुए हैं। मात्र 6 गेंदों का सामना किया। 35 पर 4, अभी भी 14 रनों की जरूरत है। अमित नाइक नॉन स्ट्राइकर से इन पर एक और नए बल्लेबाज अब क्रीज पर पहुंचते हुए। नितीन माटुंगे आलेत बॅटिंग करण्यासाठी। कोल्हापूरचा सिक्सर किंग बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये लांबोरच्या षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे खेळाडू आहेत। बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु किरण यांनी कमबॅक केलंय, चांगली चेंडू टाकले। यावेळेला आल्या आल्या सिक्सर किंग 6 नाही मारणार तर काय आणणार, आल्या आल्या ऑर्डर दिलीये, जा शोधून आणा बॉल, षटकार। कैलिप्सो स्ट्राइक। वेस्ट इंडीज के बल्लेबाज जिस तरह से बैट स्विंग करते हैं उसी तरह से बल्ला घुमाया है और देखिए बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है ऑन साइड में। भव्य हिट। स्लोवर बॉल बिल्कुल उनके पाले में गिरी थी और दर्शकों को भी मौका नहीं दिया है, बहुत दूर भेज दिया है डीप मिड विकेट के ऊपर से। शानदार छक्का। मोठा स्ट्रोक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि जे स्ट्रेंथ आहे या खेळाडूची काहीतरी वेगळीच आहे आणि इकडे आल्या आल्या खूप लांबवर स्ट्रोक खेळलाय। यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे। चालू मॅच मधील विजेता संघ मात्र या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक एलके स्टार संघाच्या विरुद्ध। रोहित गलांडेच्या देखील रणनीत्या सुरू झाल्यात। ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हळूवार पद्धतीने फक्त ढकलला आणि तिकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। विजयाच्या दिशेने मार्ग। आदित्य प्रिया लॉजिस्टिक एलके स्टार या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आमच्या मेन स्टेजवर उपस्थित राहायचे टॉस साठी। 42 रन बने हैं और केवल अब 7 रन दूर है जीत से रेड डेविल्स। अमर साई गोरखपुर डिंग डोंग। एक और कटर, इस बार छकाया बैट्समैन को। डॉट बॉल के साथ ओवर समाप्त करते हुए किरण खोबरे। 13 रन आए इस ओवर से, एक सफलता प्राप्त की किरण ने। स्कोर 42, 4 विकेटों के नुकसान पर। वाह, खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता। कमी गतीचा चेंडू टाकला, थोडासा कट देखील होताना पाहायला मिळाला आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 42 म्हणजे 18 बॉलमध्ये 7। औपचारिकतेच्या दिशेने निघालेली ही मॅच पाहायला मिळाली, परंतु अजय सर या स्पर्धेचा तामझाम लक्षात राहण्यासारखाच पाहायला मिळतोय आपल्याला। ग्रामीण संघांमध्ये देखील प्रचंड चुरस पाहायला मिळते। कोण जिंकणार, कोण क्वालिफाय होणार याची चर्चा आहे। 96 ग्रामीण संघांमधील लढत आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर व्यावसायिक गटाच्या या 8 संघ टीम मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन देखील या स्पर्धेला होणार आहे, म्हणजे ही खूप मोठी उपलब्धता पाहायला मिळते आणि कपिल पाटील साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतोय। यस, काही 40+ टीम देखील असणार आहेत। अमोल डुबे आलेत बॉलिंगला, परंतु आल्या आल्या पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा आणि तिकडे जर पाहिलं तर आणखीन एक विकेट आलेली आहे, विकेट नंबर 5। हवा के विरुद्ध शॉट खेला गया था और ऊंचाई बहुत अधिक रही थी। हवा के विरुद्ध जब आप खेलते हो तो थोड़ा फ्लैट शॉट जाता है तो वो गेंद जरूर बाहर जाती है, कई बार हम देखते हैं, लेकिन ऊंचाई जब होती है तो फिर हवा का अवरोध जरूर मिलता है। अच्छा कैच लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के करीब। 5वी विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते। अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे। मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता। चला नवीन मॅटर थोडंसं लवकर यायचंय। देखिए पर्याप्त स्कोर देखने को नहीं मिला त्विषा 11 टाइगर टीम के बल्लेबाजों द्वारा। मात्र 48 रन बनाए 4 विकेटों के नुकसान पर। ज्यादा विकेटें भी नहीं गिरी थी चंदू जी, लेकिन जो बॉलिंग हुई थी रेड डेविल्स की ओर से वो काबिले तारीफ। बहुत ही कसी हुई गेंदबाजी देखने को मिली और जवाब में बल्लेबाजों ने बहुत ही तेज तर्रार शुरुआत की। पावर प्ले के भीतर ही मैच को थोड़ा सा एक तरफा कर दिया जब 2 ओवर्स में 29 रन स्कोर बोर्ड पर थे। हालांकि 3 विकेटें गिरी थी पावर प्ले के दौरान, लेकिन समीकरण काफी आसान हो चुका था और अब तो 17 गेंदों में मात्र 7 रन चाहिए। अमोल की शुरुआत अच्छी है, पहली गेंद पर सफलता प्राप्त कर चुके हैं नए बैट्समैन विजय पावले। पिछले मैच में क्या बैटिंग की थी विजय पावले ने। विजय पावले सन्मान दिलाय बॉलला, पॉलोथ्रोमध्ये अडवलं गेलंय। विजय पावले देखील आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च फॉर्म मधून चाललेले आहेत, म्हणजे गोलंदाजी त्यांची तर आपण पाहिली, परंतु त्यांची बॅटिंगला एक वेगळीच धार या टप्प्यामध्ये आलेली आहे, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत।
और आजकल उनका एक बल्लेबाज के तौर पर भी अच्छा खासा उपयोग किया जाता है। बहुत ही क्रंच सिच्युएशन में कई बार खेल रहे हैं। यावेळेला फटका जर पाहिलं तर अगदी वेगात फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता जरूर, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. विजय पावले यांचं बॅटिंगसाठी फॉर्मात येणं किंवा एवढी चांगली बॅटिंग करणं योगेश पेनकर यांच्यासाठी देखील ही चांगली बाब आहे की एक बॅटर हिटर हा अगदी खूप चांगली कामगिरी करतात, त्याच्यामुळे त्यांचा तो प्लस पॉईंट राहिलेला आहे. आणि मागील 1-1.5 वर्षातील पुन्हा एकदा या टीमचं ट्रॅकवर येणं त्याच्यामध्ये विजय पावले यांचा देखील खूप मोठा वाटा आहे, त्यांच्या खेळाचा, त्यांच्या बॅटिंगचा सुद्धा. चांगला बॉल, पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल होते खरी, परंतु आता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच फिनिश कशी होणार हे फक्त बाकी आहे. षटकाराने, चौकाराने किंवा या ठिकाणी इतर कोणत्या पद्धतीने, परंतु पाहिला प्रेक्षकांना मॅच फिनिश अशा प्रकारच्या मॅच षटकार किंवा चौकाराने फिनिश होताना पाहायला आवडतात. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. बॉल फुलटॉस होता परंतु योग्य दिशा नाही देऊ शकले. बॉलला समोरच्या दिशेने खेळलाय. 2 धावांची आवश्यकता केवळ या मॅचला जिंकण्यासाठी. विजय पावले आणि जोडीला जर पाहिलं तर अमित नाईक, एकटगर नावाच्या छोट्याशा गावातून जासईच्या अगदी नजीक असणारे गाव उरण तालुक्यातील. आज प्रचंड मेहनतीच्या जोरावर सुरुवातीला छोटंसं गाव, ग्रामीणची टीम देखील बनत नाही त्यांची, आणि तरी सुद्धा या खेळाडूने मग गावदेवी गावठाण आणि त्याच्यानंतर मोठमोठ्या संघातील प्रवास राहिलाय अमित नाईक यांचा. आता अमित नाईकचा एअर स्ट्राईक आपण पाहिलाय आणि या मॅचला फिनिश केलाय. जबरदस्त कामगिरी करत असताना रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग गोरखपूर. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच टॉस साठी यायचंय. योगेश पेनकर आणि ओमी केनी दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेचच टॉस साठी ते उपस्थित राहायचंय. लास्ट मॅच आजच्या रात्रीतली. एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक कॅप्टन